नेपाळ आणि बांगलादेश मध्ये जसा उद्रेक झाला, आज लोक गप्प बसलेत। सरकारला वाटते की आम्ही दडपशाहीत सगळं मोडून काढू, पण एकदा का उद्रेक झाला तर कुणाचे पोलीस सरकारचे आम्हाला रोखू शकत नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये जसे शेतकरी काळे कायदे 3 कायदे केंद्र सरकारने परत घेतले, तसा हा कायदा या सरकारने परत घ्यावा। आणि या सरकारने जर कायदा परत नाही घेतला तर आज ही आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। याचं तीव्र स्वरूप तीव्र आंदोलन होणार आहे। संपूर्ण राज्यामध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जे महाराष्ट्र सरकारनं जनसुरक्षा विधेयक नक्षलवाद संपविण्यासाठीच्या निमित्त करून हा जनसुरक्षा विधेयक कायदा पास केलेला आहे। सभागृहामध्ये बहुमताच्या जोरावर कुठल्याही प्रकारची चर्चा न होता किंवा अनेक जनतेतून अनेक लोकांनी ह्या कायद्याला आक्षेप घेतला असताना त्या आक्षेपाची सुनवाई न करता बहुमताच्या जोरावर हा कायदा पारित केलेला आहे। हा कायदा मंजूर झालेला आहे। या कायद्यामुळे कोण्याही संघटनेला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नाही। कारण कुठल्याही संघटनेने जर एखादं आंदोलन केलं किंवा त्या संघटना 10 माणसं 20 माणसं एकत्र आले तर त्यांना रजिस्टर्ड संघटना असली किंवा अनरजिस्टर्ड संघटना असली, कुठलंही जर संघटन एखाद्या विषयावर सामाजिक प्रश्नावर किंवा त्यांच्या विषयावर आंदोलन करत असेल तर ती संघटना बेकायदेशीर संघटना आहे हे जाहीर करण्याचा अधिकार सरकारचा आहे। आणि सरकारने एकदा ते संघटन बेकायदेशीर जाहीर केलं तर त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर, त्यांना आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे। ज्यांनी त्या संघटनेला मदत केली, कोणी आर्थिक मदत केली किंवा कोणी काही मदत केली तरी त्या मदत करणाऱ्या माणसावर सुद्धा कडक कारवाई होणार आहे। त्यांना कमीत कमी 3 वर्षाची सजा आणि 3 लाख रुपये दंड अशा प्रकारचं त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। आणि जर समजा सरकारनं ह्या कायद्याचं अंमलबजावणी करण्यासाठी एक ॲडवायझरी बोर्ड त्या ठिकाणी ह्या कायद्यामध्ये निर्माण करण्याची तरतूद केलेली आहे, तर हे ॲडवायझरी बोर्ड हे 3 माणसाचं असणार आहे। या ॲडवायझरी बोर्डामध्ये चेअरपर्सन हा जज म्हणून राहणार आहे आणि 2 त्याच्यात सदस्य राहणार आहे। परंतु ह्या ॲडवायझरी बोर्डचे सदस्य नेमण्याचा अधिकार हा सरकारचा आहे। आणि मग सरकारनं इलिगल एकदा जर संघटना जाहीर केली, घोषित केली तर हे बोर्ड सुद्धा त्याला इलिगल समजणार। आणि एकदा बोर्डानं जर समजा ही संघटना बेकायदेशीर आहे असं जर शिक्कामोर्तब केलं तर या निर्णयाच्या विरुद्ध त्या संघटनेला कुठल्याही कोर्टात जाण्याचा अधिकार नाही। इतका भयानक आणि जाचक कायदा या ठिकाणी निर्माण केलेला आहे। ज्या वेळेस या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल त्यावेळेस लोकांना याचं हे कळेल। कारण या सरकारनं या देशामध्ये फक्त चळवळ थांबवायचं, नक्षलवाद एकीकडे महाराष्ट्र सरकार सांगतंय की आमचा नक्षलवाद महाराष्ट्रातून संपलेला आहे, फक्त काही भागामध्ये जो आहे तर त्या ठिकाणचे नक्षल कोण आहेत, नक्षल चळवळ कशी करतात, नक्षलाच्या विरुद्ध कारवाई करण्याची या सरकारमध्ये धमक नाही। त्यांच्या विरोधात कुठलीही ॲक्शन घ्यायची नक्षलवाद्यांनी मागच्या वेळेस कितीतरी गावामध्ये जाऊन निष्पाप लोकांवर जर त्यांना कंठस्नान घातलं। मागणी एकच आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये जसे शेतकरी काळे कायदे 3 कायदे केंद्र सरकारने परत घेतले, तसा हा कायदा या सरकारने परत घ्यावा। आणि या सरकारने जर कायदा परत नाही घेतला तर आज ही आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। याचं तीव्र स्वरूप तीव्र आंदोलन होणार आहे। बाकी आमच्यावर कुठलेही गुन्हे दाखल होऊ, कुठलीही कार्यवाही करू त्याला आम्ही घाबरणार नाही। सध्याचं भाजपचं सरकार हे इंग्रजाची औलाद असलेले सरकार आहे। ज्या इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पब्लिक सेफ्टी ऍक्ट आणला आणि त्यांचा हेतू स्वातंत्र्य चळवळ मोडून काढण्याचा होता, आज भाजप सरकार देखील हुकुमशाही पद्धतीने वाटचाल करत आहे। इंग्रजाचीच नीती अवलंबत आहे, तोडा फोडा आणि राज्य करा। त्यांनी पक्ष फोडले, त्यांनी लोक फोडले आणि अक्षरशः कुठल्याही प्रकारची हत्यारं ते त्यासाठी वापरतायत। आज अशाच प्रकारचा नाव जनसुरक्षा,
परंतु प्रत्यक्षामध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी, संविधानाच्या सुरक्षेसाठी, लोकांच्या न्याय हक्कासाठी जे कार्यकर्ते संघर्ष करतायत त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी हा कायदा सरकारने केलेला आहे। आणि हा कायदा मला असं वाटतं भारताचं संविधान इतकं मजबूत आहे, स्वातंत्र्य लढ्यातनं निर्माण झालेलं हे संविधान आहे। हे संविधान गोड बोलून तोडायचा या सरकारचा विचार आहे, परंतु आम्ही ते होऊ देणार नाही। आम्ही देखील ही नवीन स्वातंत्र्याची लढाई तेवढ्याच जोमाने लढू। जोपर्यंत जनसुरक्षा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आमच्या इंडिया आघाडीतला प्रत्येक घटक पक्षातला कार्यकर्ता गाव पातळीवर देखील याबद्दल ठराव केल्याशिवाय राहणार नाही, जोरदार संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही। आज नेपाळ आणि बांगलादेश मध्ये जसा उद्रेक झाला, आज लोक गप्प बसलेत, सरकारला वाटते की आम्ही दडपशाहीत सगळं मोडून काढू, पण एकदा का उद्रेक झाला तर कुणाचे पोलीस सरकारचे आम्हाला रोखू शकत नाही। आजच्या उदाहरणावरनं बघा, आम्हाला कोणी रोखू शकत नाही। सरकारनं बऱ्या बोलानं हा कायदा रद्द केला पाहिजे। आज परभणीतले तमाम पक्ष इंडिया आघाडीतले ज्या एकजुटीने समोर आले, मला असं वाटतं निश्चितपणे आमचा पण हिंमत वाढलेली आहे आणि येत्या काळात हा लढा आम्ही पुढे नेऊ, एवढेच या ठिकाणी बोलते। महाराष्ट्र सरकारनं हिंदी सक्तीचा जो कायदा केला होता आणि यावेळेस आम्ही राज्यभर माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण राज्यभर आंदोलन केलं आणि सरकारला तो हिंदी सक्तीचा कायदा परत घ्यायला लावला। त्याचप्रमाणे आज या महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सुद्धा या जो जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली काळा कायदा आणलेला आहे त्या कायद्याला तीव्र विरोध करतोय आणि जोपर्यंत हा कायदा परत घेतला जाणार नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही महाविकास आघाडीच्या सोबत राहून हा कायदा परत घेण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत कायदा परत येणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष हा थांबणार नाही। या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये प्रचंड विरोध करण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आणि त्याचं यथार्थ शक्ती प्रदर्शन आज आम्ही सुरुवातीला केलेलं आहे। इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही सर्व एकत्रित आहोत हे समोर परभणीच्या लोकांसमोर, महाराष्ट्रासमोर आम्ही स्पष्टपणे दिसतो आणि ही लढाई आम्ही अंतिम लढाई म्हणून लढणार आहोत। अशा प्रकारचं लोकशाहीवर मार्ग करणारा, आंदोलनाला चिरडणारं आणि आंदोलन करण्याला जेलमध्ये टाकणारं आणि त्याच्यात ॲपील प्रोव्हिजन नाही, म्हणजे इतर कायद्यापेक्षा हा अत्यंत वाईट कायदा। एकदा त्यांनी जेलमध्ये टाकलं तर त्याच्याविरुद्ध कोणत्याही कोर्टामध्ये ॲपील करता येत नाही, म्हणून हे पूर्णपणे संविधान विरोधी आहे आणि हे संविधान ह्या RSSच्या या लोकांना बदलायचं आहे। आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, लोकशाही बदलायची, म्हणून हा लोकशाहीवरचा काळ आहे आणि भारतातले लोकशाही प्रेमी या पद्धतीची चळवळ करतील की फक्त महाराष्ट्रातली एवढी चिंता घ्यावी की त्यांचा नेपाळ होऊ नये। विरोधात जन आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। हे परभणी जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे। जगात जर्मनी, भारतात परभणी असं म्हटलं जाते आणि परभणीहून जे आंदोलन सुरू होते ते यशस्वी ठरते। सरकारने जे जनसुरक्षा कायदा आणलेला आहे व जनसामान्याला कोंडून मारण्याचा प्रयत्न आहे। सर्वसामान्य माणसाला, सर्व जाती धर्मातील सर्व लोकांना, कोणत्या एक जाती विशेषला नाही, सर्व जाती धर्मातल्या लोकांना कोंडून मारण्याचा हे कट रचलेला आहे या भाजप सरकारने। जे लोक आंदोलन करतात त्या लोकांना आंदोलनापासून वंचित ठेवायचा, त्यांना कोंडीत ठेवून, जसा उत्तर प्रदेशमध्ये, जसा दुसरे प्रदेशात सर्वसामान्यावर अत्याचार करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा अत्याचार करून लोकांना गैरजमानती प्रक्रियेमध्ये अटक करून त्यांना कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही। त्यांनी जर या प्रक्रियेमध्ये कोणाला अरेस्ट केल्या, याचा गिरफ्तारी केली तर त्याला कधी ते न्यायालयात हजर करतील त्यांनाच माहीत आहे। त्या हिशोबाने हे जन आंदोलन रोखण्याचा, मागणी करण्याचा आमचा जे अधिकार आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहे आणि सर्वसामान्य लोकांना कोंडी करून सर्वसामान्य लोकांची जे भूमिका आहे आपले मत मागण्याची, आपली मागणी करण्याची, त्याला दाबण्याचा हे प्रयत्न करत आहे। हे प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही आणि हे जनसुरक्षा कायदा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। आंदोलनासाठी आम्हाला आमचा जीव द्यावा लागला तरी आम्ही देऊ, पण आंदोलन आम्ही पाठीमागे घेणार नाही। हे सर्वसामान्य जनतेचा, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आहे, त्याच्यात कोणताही पक्षाचा हे नाही।
ह्याच्यात फक्त जे सत्ते पक्षात जे आहे, सत्ते पक्षाचे पदाधिकारी आहे तेच मजेत राहणार आहे. बाकी जे विरोधी पक्षात आहेत ते कोणताही पक्ष असो त्याच्यावर ह्यांनी एक आत्महत्येची वेळ आणलेली आहे. जर आपल्या परिवारासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या हितासाठी कोणी लढा देऊ इच्छितो तर त्याला हे लढा देऊ देणार नाही. मागे आपल्याकडे प्रकरण झालेलं आहे. मागे पोलीसवाल्यावर आपल्या परभणी शहरामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. ते कायदा नसताना त्यांनी आपल्या सर्वसामान्य माणसावर अत्याचार करून त्याचा जीव घेतलेला आहे. तर हे कायदा आल्याच्या नंतर आमच्यावर, सर्वसामान्य लोकांवर काय अत्याचार करतील याचा सांगता येणार नाही. त्याच्या सांगण्याकडे तर आमच्याकडे शब्द शिल्लक नाही. तर आमचा हे सरकारला एक ठोक हे आहे की हे कसाही करून हे जे आलेला आहे जनसुरक्षा कायदा हे रद्द झालाच पाहिजे.